नमस्कार. जय महाराष्ट्र. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीमध्ये आपण बघितलं असाल की पैशाचा मोठ्या प्रमाणात बाजार सुरू आहे. ज्याप्रमाणे नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सत्ताधारी एकमेकांच्या विरोधात होते आणि दोघांनी जो पैशाचा वापर केल्यानंतर आज सत्ताधारी आरोप प्रत्यारोपानंतर आज एकत्र निवडणुकीला येत आहे. आपल्याला माहिती असेल की या जिल्ह्यामध्ये विकास कामं झाली नाही आहेत आणि म्हणूनच काही लोकांना आमिष देऊन उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी सांगत आहेत. असं असताना आपल्याला माहिती आहे की मागे घेताना अर्जदारी आज झालाय, परंतु माझी लोकांना कळकळीची सिंधुदुर्ग जिल्ह्यातला विनंती आहे की आज आम्ही विरोधी पक्षात आहोत, परंतु आम्ही स्वाभिमानाने लढतोय. आज आमच्यावर जे उमेदवार आहेत ते सुद्धा स्वाभिमानाने तुमच्यासाठी लढतायत आणि म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती आहे की या उमेदवारांच्या पाठीशी तुम्ही राहा. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये लोकशाही टिकली पाहिजे, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये विरोधी पक्ष टिकला पाहिजे म्हणून. आणि हे विरोधी पक्ष मी तुम्हाला विश्वासाने सांगतो की विरोधी पक्षातले येणारे सदस्य हे चांगलं काम करून दाखवतील, ह्यांच्यावर अंकुश ठेवतील आणि म्हणून तुम्ही या सगळ्यांना निवडून द्या असं कळकळीचं आवाहन आपल्याला करतोय.